नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ अंकितामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सरळ व्याजाचा टाईप 2 पाहणार आहोत. इथे आपला क्वेश्चन आहे, एका व्यक्तीने काही रक्कम 5% दराने 3 वर्षांसाठी गुंतवली. त्याला सरळ व्याज 600 रुपये मिळाले, तर मुद्दल किती? तर आपल्याला इथे सरळ व्याज दर आणि कालावधी म्हणजे मुदत दिलेली आहे, तर आपल्याला मुद्दल काढायची आहे. तर मुद्दल काढण्यासाठी आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकतो. मुद्दल काढण्याचा फॉर्म्युला आहे मुद्दल बरोबर I गुणिले 100 भागिले R गुणिले N. आता सूत्रामध्ये किमती टाकूया. I आपला किती आहे 600 गुणिले 100, R म्हणजे दर किती आहे 5 गुणिले कालावधी 3. आता भाग देऊया आपण. 5 एके 5, 5 दून 10, हा 0 इथे तसाच. 3 एके 3, 3 दून 6, हे 2 शून्य तसेच. मग 1 2 3 हे 0 लिहून टाका आणि 2 दून 4, म्हणजे आपली मुद्दल आहे 4000 रुपये.